गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, श्रावण महिन्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि सर्वत्र आनंदी वातावरण आहे। आणि या आनंदी वातावरणामध्ये आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जर भगवंतावर आपली श्रद्धा असेल, भगवंताप्रती आपली निस्सीम भक्ती असेल, आपले विचार श्रेष्ठ असतील, आपलं निर्मळ मन असेल, आपण 2 वेळची उपासना करत असू, तर भगवंताचा चमत्कार कसा आपल्या जीवनावर होतो ना, त्यात आज आपण पाहणार आहोत। स्वतः भगवंत आपल्या घरी कसा येतो, आपल्याला कसं सांभाळतो, ते आपण आज पाहणार आहोत। म्हणून कसलीही चिंता टेन्शन न घेता हे निरूपण श्रवण करा, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फायदा होईल। पहा, एके दिवशी क्षीरसागरामध्ये शेष नागावर विराजमान असलेले भगवान विष्णू काहीसे अस्वस्थ झाले। कित्येक वर्ष पृथ्वी तलावर जाऊन त्यांनी भ्रमण केलं नव्हतं। सतत एकाच ठिकाणी राहून त्यांना कंटाळा आला होता। त्यामुळे त्यांनी पृथ्वीवर जाऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत थोडा फेरफटका मारण्याचा विचार केला आणि ते आपल्या प्रवासाची तयारी करू लागले। भगवान विष्णूंना प्रवासाची तयारी करताना पाहून माता लक्ष्मीनं आश्चर्याने विचारलं, प्रभू, आज सकाळी सकाळी कुठे जाण्याची तयारी करत आहात? भगवान विष्णू मंद स्मित हास्य करत म्हणाले, देवी, मी पृथ्वी तलावर भ्रमण करण्यासाठी निघालो आहे। कित्येक वर्ष झाली पृथ्वीवर जाऊन त्या पृथ्वीचं सौंदर्य डोळ्याने मी पाहिलेलं नाही। काही क्षण विचार केल्यानंतर माता लक्ष्मी प्रेमाने म्हणाल्या, प्रभू, मी सुद्धा तुमच्यासोबत पृथ्वी तलावर येऊ शकते का? भगवान विष्णूंनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, तू माझ्यासोबत नक्की येऊ शकतेस, पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल। माता लक्ष्मीनं उत्सुकतेने विचारलं, काय अट आहे प्रभू? भगवान विष्णू म्हणाले, पृथ्वी तलावर गेल्यानंतर तू कोणत्याही परिस्थितीस उत्तर दिशेकडे पाहायचं नाही। माता लक्ष्मीनं कोणताही विचार न करता ती अट मान्य केली। काही वेळातच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावर पोचले। पहाटेची वेळ होती। सूर्यदेवांचं अजून आगमन झालं नव्हतं। रात्रीचा काळोख नुकताच दूर झाला होता आणि पूर्व दिशेच्या आकाशामध्ये उजेडाची एक नाजूक चाहूल दिसू लागली। चहूबाजूंनी हिरवाई पसरली होती। मंद वारा वाहत होता। वातावरणामध्ये एक विलक्षण शांतता होती। निसर्गाचं ते मनोहरी रूप पाहून माता लक्ष्मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्या। कधी त्या हिरव्यागार झाडांकडे पाहत होत्या, तर कधी दवबिंदूंनी न्यालेल्या गवताकडं। पृथ्वीचं हे मनमोहक सौंदर्य पाहताना काही क्षणांसाठी त्या भगवान विष्णूंना दिलेलं वचन विसरून गेल्या। निसर्गाच्या सौंदर्यात हरवलेल्या माता लक्ष्मींचं लक्ष नकळत उत्तर दिशेकडे गेलं। पहा, उत्तर दिशेला त्यांना एक अतिशय सुंदर बाग दिसली। त्या दिशेनं मंद आणि सुगंधित वारा वाहत होता। त्या वाऱ्यासोबत फुलांचा मनमोहक सुगंध त्यांच्या मनाला भुरळ घालत होता। जवळ गेल्यावर त्यांना तिथे दिसलं की ते एका माळ्याचे सुंदर फुलांचं शेत होतं। असंख्य रंगांची, विविध आकारांची आणि मनमोहक सुगंधाची फुलं तिथे उपस्थित उमललेली होती। ते दृश्य पाहून माता लक्ष्मीचं मन त्या फुलांकडे ओढलं गेलं। विचार न करता त्या फुलांच्या शेतात गेल्या। त्यातील एक सुंदर फुलं त्यांनी तोडलं। फुलं हातात घेऊन त्या भगवान विष्णूंकडे परत आल्या, परंतु
त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणातच विरलं. भगवान विष्णूंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. माता लक्ष्मीनं आश्चर्याने विचारलं, प्रभू तुम्ही दुःखी आहात? भगवान विष्णू गंभीर स्वरामध्ये म्हणाले, देवी कोणत्याही परवानगीशिवाय त्यांची वस्तू घेऊ नये. दुसऱ्याच्या वस्तूला न विचारता घेणं म्हणजे चोरी. इतकं बोलून त्यांनी माता लक्ष्मीला दिलेल्या अटीची आठवण करून दिली. आणि तू मला दिलेलं वचनही विसरलीस. मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की पृथ्वी तलावर आल्यानंतर उत्तर दिशेकडे पाहायचं नाही, पण तू माझं वचन मोडलंस. भगवान विष्णूंचे शब्द ऐकताच माता लक्ष्मीला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी मान खाली घातली आणि नम्रपणे म्हणाल्या, प्रभू माझ्याकडून मोठी चूक झाली, मला क्षमा करा. यापुढे अशी चूक माझ्याकडून कधीही होणार नाही. पण भगवान विष्णू म्हणाले, देवी ही चूक झाली आहे, पण तिचे प्रायचित्तही तुला घ्यावं लागेल. ज्या माळ्याच्या शेतातून तू त्याला न विचारता फुलं तोडलंस त्या कृतीला चोरी म्हणतात. त्यामुळं आता तुला 3 वर्ष त्या माळ्याच्या घरी राहून त्याची सेवा करावी लागेल. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुला पुन्हा वैकुंठात घेऊन जाईल. माता लक्ष्मी शांत राहिली आणि मान खाली घातली आणि प्रभूंची आज्ञा स्वीकारली. त्यानंतर त्यांनी एका साध्या आणि गरीब स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या माळ्याचा शोध घेत त्याच्या घरी पोचल्या. माळ्याचं नाव होतं भास्कर. भास्करचं घर म्हणजे एक साधीशी झोपडी होती. त्यांची पत्नी, 2 मुलं, 3 मुली असा त्यांचा मोठा कुटुंबाची जबाबदारी होती. छोट्याच्या शेतांमध्ये दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं कुटुंब कसंबसं उदरनिर्वाह करत होतं. गरिबी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. तरीही मेहनत आणि प्रामाणिकपणाची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. माता लक्ष्मी एका सामान्य गरीब स्त्रीचं रूप धारण करून त्यांच्या झोपडीसमोर जाऊन उभी राहिली. भास्करनं त्यांच्याकडं पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, माही तुम्ही कोण आहात आणि यावेळी तुम्हाला काय हवं आहे? माता लक्ष्मीनं आपल्या चेहऱ्यावर निरागस भाव आणत शांत स्वरात उत्तर दिलं, मी एक गरीब असह्य स्त्री आहे. माझी काळजी घेणारे या जगात कोणीही नाही. मला कुठेही आसरा मिळत नाही, म्हणूनच तुमच्या दाराशी आले आहे. मी 2 दिवसापासून अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. मला एखादं काम द्या. तुमच्या शेतामध्ये काम करेल, घरातील कामही करेल. फक्त तुमच्या या घरात आसरा म्हणून एखादा छोटासा कोपरा द्या. तुमच्या घरच्या भाकरी भाजीमध्ये जे मिळेल त्यात मी आनंदाने राहील. त्या गरीब स्त्रीचे शब्द ऐकून भास्करचे मन हेलावून गेले. तो स्वभावानेच अत्यंत दयाळू आणि मोठ्या मनाचा माणूस होता. मात्र त्यानं आपल्या परिस्थितीची जाणीवही तिला करून दिली. माई, मी स्वतः खूप गरीब आहे. माझ्या कमाईवर माझ्या घराचा खर्च कसाबसा भागतो. माझ्या 3 मुली आहेत. त्यांचं पोट भरणंही कधीकधी मला कठीण होतं. पण जर 3 ऐवजी 4 मुली असत्या तरीही त्यांची जबाबदारी माझीच असती. तू जर माझी मुलगी बनून या घरात मिळणाऱ्या भाजी भाकरीचा आनंदाने राहू शकत असशील तर मुली, या घरात तुझं स्वागत आहे. आत ये. भास्करच्या त्या शब्दामध्ये संपत्ती नव्हती, पण माणुसकीची श्रीमंती होती. कारण तो भास्कर आहे ना, रोज सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, पहाटे पहाटे उपासना करायचा. उपासना झाल्यानंतर कुणी बघा, त्यावेळी तो काळ होता ना, त्यावेळी रोज सकाळी आपल्या घरासमोर गाय असायची. गाईला चारा पाणी देऊन परत शेतीची कामे करायचा. म्हणजे एकदम असं जीवन एवढं चांगलं चाललेलं होतं. जरी गरिबी होती ना तरी त्या संसारामध्ये आनंद होता. माता लक्ष्मी आपल्या शिक्षेचा स्वीकार करून भास्करच्या घरामध्ये एका सामान्य स्त्रीप्रमाणे राहू लागल्या. त्या घरातील काम करू लागल्या.
शेतात राबू लागल्या आणि भास्करच्या कुटुंबाचा एक भाग बनून गेल्या. पण त्यानंतर जणू भास्करच्या आयुष्याची दिशाच बदलली होती. दुसऱ्याच दिवशी भास्करच्या फुलांना बाजारात अनपेक्षितपणे चांगला भाव मिळाला. त्या दिवशी कमाई इतकी झाली की संध्याकाळी त्यानं आपल्या कुटुंबाशी एक गाय खरेदी केली. हळूहळू त्याच्या नशिबाला जणू भरभराटीची पाळवी फुटू लागली. त्यानं आणखी जमीन खरेदी केली. शेताचा विस्तार झाला. घरात अन्नधान्याची कमतरता राहिली नाही. का राहिली नाही बरं? कारण जेव्हा भगवंत सोबत असतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख असेल ना तरीसुद्धा नाहीसं होऊन जातं. म्हणून भगवंताला आपण कसं आपल्या जवळ खेचायचं हे आपल्यावरच अवलंबून आहे ना, आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर भगवंत आपल्याकडे राहील का बरं? अजिबात राहणार नाही. भगवंतानं लक्ष्मीला ही सजा दिली ना, ती कशासाठी दिली बरं? कुणाचं तरी भलं व्हावं म्हणूनच दिली ना. म्हणजे आपण पॉझिटिव्ह मार्गानं सोचावं, आपण चांगल्या मार्गानं काहीतरी करावं. म्हणजे पहा, काळपर्यंत त्या माणसाला साध्या अंगावर कपडेसुद्धा नसायचे. भास्करचं कुटुंब आता आनंदानं आणि समाधानाने राहू लागलं. काही दिवसातच भास्करनं आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर पक्कं घर बांधलं. पत्नी आणि मुलींसाठी दागिने केले. घरात सुख समाधान नांदू लागलं. मात्र भास्करच्या मनामध्ये एक विचार कायम घर करून राहिला होता. ही माई माझ्या घरी आली आणि माझं नशीबच बदलून गेलं. ज्या दिवसापासून तिने या घरात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून माझ्या घरात सुख समृद्धी येऊ लागली. ही साधी स्त्री नसून माझ्यासाठी देवाने पाठवलेलं भाग्यच आहे. अशाच सुखाच्या दिवसात 2.5 वर्ष निघून गेली तरीही माता लक्ष्मी भास्करच्या घरात शेतात पूर्वीप्रमाणे मनापासून काम करत होत्या. एके दिवशी भास्कर नेहमीप्रमाणे शेतातून घरी परतला. घराच्या उंबरठ्याजवळच येताच त्याची नजर समोर उभ्या असलेल्या एका विलक्षण तेजस्वी स्त्रीवर पडली. ती स्त्री साध्या रूपामध्ये होती, पण तिच्या अंगावरील विलक्षण अलंकार होते. तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज झळकत होते. भास्कर काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर जणू 2.5 वर्षापूर्वीच तो दिवस उभा राहिला. ही तर माझी मांडलेली 4थी मुलगी. त्याचं हृदय धडधडू लागलं. पण पुढच्या क्षणी त्याला सत्याची जाणीव झाली. ही साधी स्त्री नव्हती, इतर स्वयं माता लक्ष्मीच होत्या ना. तोपर्यंत भास्करनं संपूर्ण कुटुंब घराबाहेर आलं होतं. सर्वजण त्या दिव्य रूपाकडं आश्चर्यानं पाहत होते. भास्करने हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू तरळले. माता, आम्हाला क्षमा करा. नकळता आम्ही तुमच्याकडून घरातील कामं करून घेतले, शेतात राबवलं. आम्हाला कधीच कल्पना नव्हती आमच्या घरात स्वयं माता लक्ष्मी एका गरीब स्त्रीच्या रूपात राहत होत्या. आमच्याकडून कोणता अपराध झाला असेल तर आम्हाला सर्वांना क्षमा करा. माता लक्ष्मीचं स्मित हास्य भास्करकडे पाहून करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रागाचा लवलेशी नव्हता. त्या प्रेमाने म्हणाल्या, भास्कर, तू खरोखरच अत्यंत चांगल्या मनाचा आणि दयाळू माणूस आहेस. जेव्हा मी तुझ्या दारात आले तेव्हा तू माझी ओळख किंवा माझ्याकडे काय आहे ते पाहिलं नाहीस. तू फक्त माझी भूक आणि माझं दुःख पाहिलं. तू मला नोकर म्हणून नव्हे तर आपल्या मुलीसारखं या घरामध्ये स्नान दिलंस. माता लक्ष्मीनं पुढे बघा हात केला आणि भास्करच्या कुटुंबाला आशीर्वाद देत म्हणाल्या, म्हणूनच आज मी तुम्हाला वरदान देते. तुझ्या घरात सदैव सुख शांती समृद्धी नांदो. तुला कधीही धनाची कमतरता भासणार नाही. तुझ्या कुटुंबाला अन्न वस्त्राची कमतरता कधी पडणार नाही. तुला आयुष्य ते सर्व सुख मिळो ज्याचा तू आपल्या माणुसकीच्या आणि चांगुलपणाच्या जोरावर खरा हक्कदार आहेस. माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं
भास्कर आणि त्याचे कुटुंब अश्रूंनी नतमस्तक झालं. क्षणभर संपूर्ण वातावरण एक अद्भुत शांतता पसरली आणि तेवढ्यात एक दिव्य रथ पृथ्वी तलावर अवतरला. भगवान विष्णूंनी पाठवलेल्या त्या रथात लक्ष्मी विराजमान झाल्या. भास्कर आणि त्याचं कुटुंब हात जोडून त्यांना निरोप देत उभे राहिले. माता लक्ष्मीनं शेवटची एक प्रेमळ नजर त्या कुटुंबाकडे टाकली आणि रथ हळूहळू वैकुंठाच्या दिशेने निघाला. भास्करच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हते, होती ती कृतज्ञता. कारण त्या दिवशी त्याला एक महान सत्य उमगलं होतं. देव नेहमी सोन्या चांदीच्या रूपामध्ये आपल्या घरात येत नाही, तर कधी कधी तो एखाद्या असहाय्य माणसाच्या रूपानं आपल्या दारामध्ये उभा राहतो आणि आपण त्याच्याशी केलेली माणुसकीचं आपल्या आयुष्याचं खरं भाग्य ठरतं. म्हणूनच असं म्हणतात ना, जिथे दया, माणुसकी, क्षमा, परोपकार असतो ना, तिथे लक्ष्मीला येण्यासाठी वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, ती स्वतःच येत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण काय करतो, काय खातो, आपल्याकडे गाडी आहे की बंगला आहे, हे महत्त्वाचं नसून आपलं जीवन कसं चांगल्या कर्मानं आपण जगू ना, ते महत्त्वाचं आहे. त्याकडं मनुष्याने लक्ष दिलं पाहिजे, तरच खरा संसार सुखी होईल ना, तरच भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल, भगवंताची कृपा होईल. या जगण्यामध्ये आनंद हवा असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण करा, 2 वेळची उपासना करा, चिंता सोडून द्या, उपासनेवर भर द्या. आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. सर्व तुमच्या मनासारखं घडेल आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.